सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। अॼु जे वक़्त में जिते शादियूं करण, रिश्ता जोड़ण हिकु ॾुखियो कमु थी वियो आहे, उते रिश्तो.com केतिरो न सुहिणे नमूने इन कम खे सवलो बणाए रहियो आहे। असां सभिनी खे गॾु अची करे हिन वेबसाइट खे, हिन वेंचर खे वधि में वधि प्रमोट करणु खपे। हिननि सां जुड़ी करे हिननि खे हिमथाइणु खपे त जीअं हे अॻे खां अॻियां थी अहिड़ियूं ॿियूं बि केतिरियूं फैसिलिटीज़ ऐं ॿिया बि केतिरा ई बेनिफिट्स असांजे सिंधी परिवारनि खे ॾेई सघनि। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। बुधवार को उल्लासनगर महापालिका मुख्यालय में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों का हंगामा देखने को मिला, जहां मनसे कार्यकर्ताओं और महापालिका कर्मचारियों के बीच किसी बात को लेकर खटपट हो गई और वहां सभी बीच बचाव करते दिखे। आमदाराचा काळ भार 15% घेतो. 11 कोटीचा भ्रष्टाचार गेलाय. ते बसले आतमध्ये. शहरात बाहेर कोण बोलतो? विचार कसा आहे तो ऑफर घेतला ते बघतो. किती अँटी करप्शनचे अधिकारी आहेत ते पण आम्हाला माहिती आहे. आम्ही काय बोलत नाही म्हणून कसली? बाहेर म्हणजे काय? दिवसभर टॅक्स मध्ये पडलेला असतो तिथे. दरअसल मनसे नेताओं का आरोप है कि महापालिका की तरफ से करोड़ों रुपए खर्च कर शहर में रास्तों को बनाने का कार्य शुरू है, पर रास्तों का शुरू कार्य घटिया दर्जे से हो रहा है और महापालिका अधिकारियों का इस और कोई भी ध्यान नहीं है। और जब अधिकारियों को इसकी शिकायत की जाती है तो वे यहाँ वहाँ की बातें कर अपनी जवाबदारी से मुंह मोड़ लेते हैं। यह एक गंभीर बात है। मनसे का यह भी कहना है कि घटिया दर्जे के कामों में अधिकारी और ठेकेदार आपस में मिलकर भ्रष्टाचार कर रहे हैं। ऐसी शहर में भी चर्चा शुरू है। उल्लासनगर कैंप 3 कांग्रेस ऑफिस से पप्पू सोसाइटी वाला रास्ता और उल्लासनगर कैंप 5 प्रेमनगर टेकरी सह्याद्री नगर चॉकलेट फैक्ट्री वाला रास्ता जोरदार बरसात के बीच यहां जल्दबाजी में रास्ते का काम किया जा रहा है। स्थानिकों की शिकायत के बावजूद अधिकारी काम बंद नहीं करा रहे हैं। इस तरह के किए गए घटिया दर्जे के काम की जांच होनी चाहिए और जो भी अधिकारी दोषी पाया जाए उस पर कड़क कार्रवाई हो और ठेकेदार को ब्लैक लिस्ट किया जाए और किए गए कामों के बिलों का भुगतान नहीं किया जाए। और अगर ऐसे कामों के दोषी अधिकारियों पर सख्त कार्रवाई नहीं हुई तो मनसे स्टाइल में अगला आंदोलन आयुक्त कार्यालय पर होगा। ऐसा इशारा मनसे की तरफ से दिया गया है। इस अवसर पर प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम, कल्याण जिला अध्यक्ष बंडू देशमुख, जिला संगठक दिलीप थोरात,
शहर अध्यक्ष संजय गुगे, शैलेश पांडव, मैनुद्दीन शेख और भी कई मनसे पदाधिकारी और कार्यकर्ता वहां मौजूद रहे। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्हास लाईन बुलेटिन, उल्हासनगर। उल्हासनगर शहरामध्ये मूलभूत सुविधा असेल, जनरल फंड असेल किंवा इतर शासनाचे फंड असतील, खासदार निधी असेल, आमदार निधी असेल, या विविध फंडाच्या माध्यमातून शहर विकासाची कामं सुरू आहेत। परंतु ती कामं करताना महानगरपालिकेच्या प्रशासनाचं त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये। ज्या पद्धतीने कॉन्क्रीट पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, ते काम कसं टिकेल 5-10 वर्ष याची काळजी घेतली पाहिजे। तसं न करता भर पावसामध्ये खालून धो पाणी होतंय, कुठलाही पीसीसी न करता सरळ त्याच्यावर सीसी ब्लॉक भरले जात आहेत आणि तो रस्ता लवकरात लवकर खराब होईल आणि लवकरात लवकर नवीन काम कसं होईल आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा करता येईल याकडे प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करतंय। त्या झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलंय। आयुक्तांनी आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलून स्पष्ट आदेश दिलेत की जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावर कारवाई करा, जे काही काम होईल ते चांगल्या पद्धतीने करा, पावसामध्ये काम करू नका आणि जे रस्ते जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे कसे होतील आणि जास्त दिवस कसे टिकतील याची काळजी घेण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मनसे आहे ना, नाही मागण्या झालं तर पुढे खळखटे करू। आम्ही थोडी गप्प बसणार आहे। आम्ही आमच्या घरच्यासाठी, आम्ही समाजासाठी काम करतोय आणि समाजासाठी शहरामध्ये करोडो रुपये येऊन जर चांगले रस्ते तयार होणार नसतील, आलेल्या पैशांचा विनियोग नीट होणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवणार। शहरात आज ज्याप्रमाणे ठेकेदार काम करत आहे, खाली पूर्ण काळ पीसीसी न करता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा जो रस्ता बनवत आहे, असे रस्ते जर आम्ही यांना दाखवले पीडब्ल्यूडीच्या इंजिनियरला, परंतु आपले जे आयुक्त आहेत ते आयुक्त सध्या महायुतीचे शहर अध्यक्ष म्हणून काम करत आहेत इथे। कारण महायुतीचे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कसलंच बंधन नाही, बिंदास काही काम करा, कसल्या पद्धतीचं काम करा, बिल बनवा, बिल पास करणारे आहेत वरती। अशा प्रकारचे जे आहेत सर्व अधिकारी हे महायुतीचे पदाधिकारी म्हणून इथे काम करतायत आणि ही जे महापालिका हे ठेकेदारच चालवत आहेत। म्हणून या अधिकाऱ्यांच्या आणि शहर अध्यक्ष महायुतीचे अजित शेख साहेब यांनी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी उघडावी, डोळे उघडून आणि हा समोर जो भ्रष्टाचार होत आहे हा त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही हे डोळ्यावर पट्टी बांधून आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं। उल्हासनगर शहरात सगळ्यांनीच बघितलंय, सगळ्यांना पाहताच आहेत की पूर्ण रस्त्यावरती खड्डे पडलेत। खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत हेच कळत नाहीये। त्या अनुषंगाने सगळीकडे भर पावसात काम चालू आहे, निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। आज आम्ही शांतीपूर्वक वातावरणामध्ये आयुक्तांना निवेदन दिलेले आहे, खड्ड्यांचे फोटो दाखवले, जे निकृष्ट दर्जाचे फोटो आहेत त्या कामाचेही फोटो दाखवले। जर याच्यावरती आयुक्तांनी काही कारवाई केली नाही तर त्या खड्ड्यांमध्ये याच्या पुढे त्या अधिकाऱ्यांना आम्ही बसवणार, एवढं तुमच्या मार्फत आम्ही अधिकाऱ्यांना सूचना इशारा देतो। आणि यानंतर जो कोण ठेकेदाराचे तुम्ही लाड करत असाल तर त्या ठेकेदारालाही व्यवस्थित प्रसाद दिला जाईल आणि त्या खड्ड्यांमध्ये त्या ठेकेदाराला आणि या अधिकाऱ्यांना बसवण्याचं कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहरात केल्याशिवाय राहणार नाही। वेळ तर येऊ द्या। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।